सर्वे नंबर 307 वरील अतिक्रमण अटी हटवा आणि मगच नाल्यावर धापे बसवा. परतूरमध्ये निकृष्ट बांधकामामुळे नाल्यावरील स्लॅब कोसळला. ठेकेदारासह नगराध्यक्षांवर कारवाई होणार का? परतूर शहरातील जुनी पोलीस चौकी मोंडा विभागासमोरील नाल्यावर सुरू असलेल्या अत्यंत निकृष्ट बांधकामाचा पोलखोल आज अखेर झालाच. मंगळवार 28 जुलै रोजी सायंकाळी सुमारे 5 वाजेच्या सुमारास नाल्यावरील बांधकामामधील स्लॅब अचानक कोसळल्यानं मोठा अपघात घडता घडता टळला. स्लॅब कोसळल्यानं तिथं काम करणारे 2 मजूर थेट नाल्यात कोसळण्याच्या स्थितीत आले होते. सुदैवानं दोघांचाही बचाव झाला. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांचा संताप अनावर झाला असून सर्वे नंबर 307 वरील अतिक्रमण अटी हटवा मगच नाल्यावर धापे बसवा असा रोख प्रश्न नागरिकांना केला आहे. नागरिकांना दिलेल्या माहितीनुसार नाल्यावर टाकण्यात आलेल्या स्लॅबखाली कसलाही मजबूत पाया घेण्यात आलेला नव्हता. तांत्रिक निकष पूर्णपणे बाजूला सारून घाईघाईत काम उरकले जात असल्यानं लोखंडी जाळीसह स्लॅबचा मोठा भाग खचून खाली कोसळला. सुदैवानं दुर्घटना घडली त्यावेळी परिसरात मोठी गर्दी किंवा वाहनांची ये-जा नव्हती. अन्यथा अनेक निष्पाप नागरिकांचा जीव धोक्यात आला असता. नगर परिषदेच्या या कामातील भ्रष्ट कारभारावर आता थेट सवाल उपस्थित केला जातोय. केवळ ठेकेदारावरती वरवरची कारवाई करून प्रकरण दाबले जाणार की या निकृष्ट मुख प्रकरणाला संमती देणारे नगराध्यक्ष आणि जबाबदार अधिकाऱ्यांवरही बडगा उगारला जाणार, असा रोखठोक सवाल शहरवासियांकडून विचारला जातोय. सर्वे नंबर 307 वरील अनधिकृत अतिक्रमण नगर परिषदेनं तात्काळ हटवावे. अतिक्रमण न हटवता आणि गुणवत्तेची खात्री न देता ढापे बसवण्याचं काम पुढे ढकलल्यास किंवा सक्ती न केल्यास ते काम नागरिकांकडून रोखले जाईल. निकृष्ट साहित्य वापरणाऱ्या ठेकेदार आणि दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित अभियंत्यांवर प्रशासकीय व कायदेशीर कठोर कारवाई व्हावी. शहरातील नगर परिषदेच्या सर्व चालू कामांची निष्पक्ष तांत्रिक तपासणी करून अहवाल जनतेसमोर ठेवावा. या दुर्घटनेमुळे आणि नागरिकांच्या आक्रमक भूमिकेमुळे नगर परिषद प्रशासन व सत्ताधाऱ्यांचे धाबे दणाणलेत. आता प्रशासन या अतिक्रमणावर काय कारवाई करते आणि दोषींवर गुन्हे दाखल करते का, याकडे संपूर्ण परतूरचं लक्ष लागलंय. न्याय की बुलंद आवाज न्यूज नेटवर्क या संपूर्ण प्रकरणावर, अतिक्रमणाच्या मुद्द्यावर आणि प्रशासनाच्या पुढील भूमिकेवर बारीक लक्ष ठेवून आहे. सर्व अपडेट्स प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत राहू. संपादक अफरोज.